नमस्कार सर्वांना, या ब्लॉगमध्ये मी तुमचं स्वागत करते। तर मी बनवणार आहे मस्त असा ढोकळा। ढोकळा बनवण्यासाठी मी हिरवी मिरची, बेसन आणि रवा, थोडंसं मीठ, चिमूटभर हळद, एक माप तेल टाकलं, साखर टाकली आणि खायचा सोडा टाकून व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं। नंतर मी अर्धी वाटी दही टाकून घेतलं। आता व्यवस्थित हे मिक्स करून घेते। हे व्यवस्थित मिक्स झाल्यानंतर लगेच थोडं थोडं पाणी टाकायचं आणि मस्त असं हे बॅटर तयार करून घ्यायचं आहे। थोडंसं तेल टाकायचं ताटाला। मी ताटामध्ये हा ढोकळा बनवून घेणार आहे, तर तेल लावून घेणार आहे व्यवस्थित। तर तेल लावल्याने ढोकळा चिटकत नाही। नंतर मी कढईमध्ये पाणी ठेवलं आहे तापण्यासाठी, चांगलं तापून ठेवलं। नंतर हे ताट मी आता कढईमध्ये ठेवून घेणार आहे। तर मी पाणी ठेवलं होतं अगोदर उकळण्यासाठी कढईमध्ये। आता हे ताट मी वरून ठेवलं। नंतर हे ताट ठेवल्यानंतर मी ढोकळ्याच्या बॅटरमध्ये विनोपुडी टाकून घेणार आहे। तर मी ही विनोपुडी टाकून घेतली, एक पुडी। विनोपुडी टाकल्या की ढोकळा खूप छान फुलतो आणि खूप मस्त असा सॉफ्ट असा बनतो, जाळीदार बनतो। नंतर या ढोकळा मध्ये ही विनो टाकली की फेस होतो। तर फेस झाल्यानंतर आहे एका साईडला असं फेटून घ्यायचं आहे। खूप मस्त बनून तयार होतो, जास्त वेळ पण लागत नाही, लवकर बनवून तयार होतो हा ढोकळा। तर मी असं व्यवस्थित मिक्स करून घेतलं। विनोपुडी टाकली की लगेच हे मिश्रण तयार करायला घ्यायचं, जास्त वेळ ठेवायचं नाही, लगेच टाकून घ्यायचं। तर मी बघा हे सगळं मिश्रण याच्या ताटामध्ये टाकून घेतलं आहे। तर आता हे मी 10-15 मिनटं झाकून ठेवणार आहे। तर 10-15 मिनटं असं झाकून ठेवायचं आहे। ढोकळा शिजतो तोपर्यंत मी तडका करून घेणार आहे। तर मी तडका बनवण्यासाठी मी एक पळी तेल घेतलं, तेल चांगलं तापून घेतलं। तेल तापल्यानंतर तेलामध्ये जिरं, मोहरी आणि कढीपत्ता टाकून घ्यायचा। तर तुम्ही हिरव्या मिरच्या टाकल्या तरी चालेल, मी स्किप केल्या आहेत, मुलांसाठी मी फिक्याच बनवणार आहे ढोकळा। तर मी असं हे तयार करून घेतलं। नंतर याच्यामध्ये मी साखर, लिंबू आणि पाणी टाकून घेतलं आणि आता तडक्याला मस्त अशी उकळी फुटू द्यायची आहे। खूप छान लागतो हा तडका मिश्रण। तर आता माझा ढोकळा शिजला का ते मी बघते। तर ढोकळा कसा शिजला तर बघायचा असेल तर असं हे ताट काढलं मी बाजूला। तर मी हा ढोकळा चाकूने बघणार आहे शिजला की नाही। तर जेव्हा चाकू याच्यात बुडवल तेव्हा क्लीन जर निघाला तर हा ढोकळा तयार झाला आहे, आणि जर या चाकूला चिटकला तर ढोकळा नाही तयार। तर बघा असा हा ढोकळा तयार झाला आहे। खूप मस्त असा कलर पण आला आहे। तर आता याला मस्त असं थंड होऊ द्यायचं। तर थंड झाल्यानंतर मी दोन्ही साईड सर्व हा ढोकळा मोकळा करून घेणार आहे। तर हा सहजच निघल्या जातो। तर मी आता हा दुसऱ्या प्लेटमध्ये टाकून घेते। तर दुसऱ्या प्लेटमध्ये मी हा ढोकळा असा थोपटून घेतला। तर बघा मस्त असा ढोकळा तयार झाला आहे। तर आता हा ढोकळा मी व्यवस्थित चाकूने याच्या वड्या पाडून घेणार आहे। तर कमी साहित्यामध्ये हा बनून तयार होतो आणि जास्त वेळ पण लागत नाही, खूप लवकर सहज बनतो। तर या पद्धतीने तुम्ही नक्कीच बनवा। चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करून घ्या। जेव्हा मी चॅनलवरती रेसिपी व्हिडिओ टाकेल जेव्हा मी माझे ब्लॉग टाकेल तेव्हा तुम्हाला लवकर बघायला मिळतील त्यासाठी। तर नंतर मी वरून हा तडका टाकून घेतला। तर खूप मस्त झाला होता हा ढोकळा, खूप छान लागला। असेच नवनवीन रेसिपीज पाहण्यासाठी, ब्लॉग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि ढोकळ्याची रेसिपी कशी वाटली ते कमेंट करून सांगा। माझा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद।